आम्ही आता फिरायला चाललो. कुठे चाललो शुभू आपण? काशीद बीचला चाललो ना. काशीद बीच आणि पुढे पुढे अलिबाग. तर आम्ही आता चाललोय काशीद बीच अलिबाग. तर आमच्या सोबत राहा, आम्ही जातोय आता. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून कुठून जातो, आमच्या घरापासून रस्ता. तर आमच्या सोबत राहा शेवटपर्यंत. आता कसं नॉर्मल गप्पा आहेत ना, त्या पण सांगायच्या. दादा आमचे साऊ खूप एक्सायटेड असते बाहेर फिरायला. मी आता तिला आता माणसं पहिले बघते कुठल्या कॅटेगरीत बसतो, आपल्या कॅटेगरीत बसतो का बसत असेल तर मग एकदम फ्री राहते, गुंगावल्यासारखी शांत शांत एकदम बोलायचंच नाही. समोरच्याचा अभ्यास करते ती पहिले. हे बघा रस्ता किती मस्त आहे आमच्या कोकणातला. हे बघा आपण हे आणायला पाहिजे तर ट्रायपॉड. आपल्याला आठवत नाही ना, काही विसरतो आपण. आहे काय मला होती थोडीशी आठवण, पण मी जाऊ दे म्हटलं. जाऊ दे म्हणून राहून जातं ते सर्व. मागे जायचंय, स्वतः इकडे तिकडे पडतोय. सावला बोलवतोय तो. तू जाते दादाजवळ, बघतो स्वतःच पडतो तिकडे. तुला सामानणार आहे तो. गाईज इथे बघा किती मधमाशींच्या पुढे आहेत. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का शुभ? दिसतंय? बघितलं तू? ती डायरेक्ट इकडे ना 10-15 एक असतील. नाही जास्त असतील, जास्त असतील ना शुभ. आता फक्त रस्ता बघा, रस्ता आहे ना, रस्ता एकदम भारी रस्ता आहे इकडे. तर रस्ता बघण्यातच मजा आहे इकडे. हे बघा गेले ते. अरे मी गाव दाखवते, गाव आमचं कार्टून कशा लोट तो एक कुठे चालला. कुठली गाडी आहे रे? नाव नाही माहिती मला. नुसती खाडी समुद्राला जाते. इथल्या सगळ्या छोट्या छोट्या खाड्या समुद्राला जातात. आपल्याला एंट्री देतात का नाही देतात काय माहिती. म्हणजे लोकांना, पर्यटकांना तिथे अलाउड नव्हतं. शिबूची मजा आहे, एकटा मजा करतोय तिकडे. चष्मा सांभाळ बघ. मला ना इकडचा रस्ता खूप आवडतो खरंच. जेव्हा पण पण बाईकने खूप आवडतं, कारण की बाईकने गेलेलं खूप आवडतं असं कारपेक्षा तरी. सव्वाच्या अगोदर बाईकने आलो. हो 6 जागा तर 2-1 वेळेस आलोय, 2-3 वेळेस आलोय आपण माझ्या बड्डेला. तर माझा बड्डे 9 तारखेला आहे गाईज. माझा बड्डे 9 तारखेला आहे. मला विश करा 9 तारखेला. आणि तुमच्याकडून मला गिफ्ट द्या. सबस्क्रायबर करा. सबस्क्राईब यूट्यूबला सबस्क्राईब करा. 9 तारखेला भरभरून बड्डेच्या दिवशी. काय शुभ काय बघा हो. रस्ता
खराब दिसतोय का? हा रस्ता खूप भारी शुभ, बाईकने एवढं भारी वाटतं ना इकडून जायला. हो फक्त रोहापर्यंतच टेन्शन असतं. रोहा गेलं की बस एकदम भारी रस्ते, नुसतं बघायचं रस्त्यांनाच. पडेला तिला तिला आमची साऊ आणि साऊच्या डॅडा आता ड्रायव्हिंग करताय बघा. साऊ ड्रायव्हिंग करते, साऊ गिअर टाकते आता. गेअर पण बदलते ती. ये गाडी चालवते तू? गाडी चालवते गाडी. रिवर्स घरी जाऊ मग आपण. आता आम्ही बिर्ला मंदिर जवळ आलोय. ते आता व्यवस्थित दिसणार नाही. आम्ही आता बीच फिरून आलो की मग त्या मंदिरमध्ये जाणं. गणपती मंदिर आहे मस्त मोठं. आता बंद असेल. आता बंद असेल आणि तिथे मध्ये मोबाईल पण अलाउड नसतात ना. मोबाईल पण ठेवायला लावतात ते. संध्याकाळी येताना आपण जाऊ. ठीक आहे. मस्त गार्डन पण आहे तिथे. मंदिर नाही रे, कुठला तरी किल्ला आहे तो. किल्ला तो कोरलाई किल्ला. कोरलई इकडून पण दिसतोय का? थोडा थोडा दिसतोय. आपण जाऊ कधीतरी तिथे. हे बघा गाईस किती मस्त पाणी येतंय, पण आपल्याला जाऊ नाही देणार ते आता पाण्यात. जाऊ दे. पण ते बघा किती जोरात येतंय ते पाणी. गाडी थोडी स्लो चालवा. या उलट मजा. चुलीवर जेवण बनवता येते मस्त. खरी मजा. मी पण तेच सांगत होते, मस्त घरून मस्त आणलं असतं आपण तिघ चौघ जण काय बनवून खाल्लं असतं. शुभू तू जेवण बनवलं असतं का? शुभूने भाजी बनवली असती आणि तुम्ही चपात्या. खरंच मॅगी मस्त ना शुभू. मॅगी बघा किती भारी दिसते ते. चमकते बघते. तिकडून आपण मुरुडला जाऊ. मुरुडला अलिबाग कॅन्सल जाऊ आपण किल्ल्यात. नाही रे रस्ता आहे रे शुभ, बघ ना तो तिकडे रस्ता आहे ना. जाऊ आपण नंतर जाऊ. नंतर आता आता नाही. आता बीचवर जायचंय ना. टाइम नाही भेटणार. रस्ता बोगद्यासारखा आहे. हिरवागार पूर्ण. कर्नाटकसारखा. तर गाईज आम्ही फायनली बीचवरती आलो आहे. पण एवढं ऊनच होतं तिथे. आणि आता मॅगी वेगळी खाल्ली आहे. मॅगी खाऊन आम्ही आता फक्त बघतोय तिकडे बाहेर जायचं का नाही जायचं. उन्हाचा तपास घेतोय आणि लवकरच पोचून गेलो. म्हणून मोठमोठ्या लाटा चालू आहेत. हां आपल्याला जाता पण येणार नाही तिकडे. एवढा लांब येऊन जाता पण नाही येणार.
तर ठीक आहे गाईज, ह्या वेळेस काय बीचवरती जाता येत नाही आहे. बीचमध्ये म्हणजे पाण्यात तर जाता येत नाही आहे. नेक्स्ट टाईम नक्की येईल मी, नक्की पाण्यात जाईल मी. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मला पाण्यात तर काही जाता येत नाही कारण की ऊन पण भरपूर आहे. नेक्स्ट टाईम येईल मी, तेवढं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू बघण्यासाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.